नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रीतीज होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मीच्या पद्धतीने अगदी झटपट असं कुकर मध्ये सांबार बनवते त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आपण बनवणार आहोत। अगदी झटपट पण अगदी चवदार असं सांबार बनतं। चला आता मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आता मी इथे कुकर मध्ये अर्धा कप तूर डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्याचबरोबर आपण भाज्याही घालून घेऊया। तर इथे मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे, फ्लावर घालून घेतलेले आहे, थोडंसं बीटरूट घातलेलं आहे। बीटरूटने याला रंग तर छान येतोच पण अगदी पौष्टिक असं सांबार बनतं। एक छोटासा गाजर बारीक चिरून घातलेला आहे। त्याचबरोबर 5 ते 6 शेवग्याच्या शेंगांचे तुकडेही घालून घेतलेले आहे आणि एक छोटा टोमॅटो घालून घेतलेला आहे। तर आता यामध्ये पाणी घालून घेऊया। मसालाही घालून घेणार आहे। तर इथे मी 2 चमचे सांबार मसाला घालून घेतलेला आहे आणि लगेचच आपण यामध्ये मीठही घालून घेतोय। तर आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे आणि याला मध्यम आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर याप्रमाणे आपल्या सर्व भाज्या पटकन शिजून होतात। तर आता इथे सांबारचा कुकर होतोय, भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण इडलीही बनवायला ठेवूया। तर आता इथे मी कुकरमध्ये इडली पात्र ठेवलेलं आहे। तर मी याप्रमाणे आपल्या घरच्याच कुकरमध्ये कुकरच्या आकाराचं इडली पात्र घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरला शिट्टी न लावता 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती जसं इडली होत येतो त्याप्रमाणे याच्यावरती इडली बनवायला ठेवलेली आहे। तर आता आपली इडली बनते तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणीही बनवायला घेऊया। तर आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्रेश कोकोनट घेतलेला आहे, जवळपास हे एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत, त्याचबरोबर 2 ते 3 चमचे फुटाणेही घातलेले आहेत, कोथिंबीर आणि भरपूर अशी मिरची घातलेली आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। त्याचबरोबर मीठ घालून आपल्याला पाणी घालून याला छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। बघा याप्रमाणे हे मिक्सरमध्ये मी छान दळून घेतलेलं आहे। आता पण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला याला तडका द्यायचा आहे। आपली खोबऱ्याची चटणी तयार होईपर्यंत कुकरही रेडी आहे, भाज्याही शिजून तयार आहेत। आता यामधून मी जे आपले शेवग्याच्या शेंगा आहेत त्या बाजूला काढून घेते, म्हणजे ते जास्त शिजलं जाणार नाही। बघा याप्रमाणे आपण शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्या आपण मॅश करून घेऊया। कधी कधी मुलांना भाज्या दाताखाली आल्या तर त्या आवडत नाही, तर मी शक्यतो भाज्या छान मॅश करून घेत असते। बघा याप्रमाणे मी ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी त्यामध्ये एक मोठा चमचा चिंचेची पेस्ट घातलेली आहे आणि आता यामध्ये आपण जसं पाहिजे तसं पातळ घट्ट या प्रमाणात पाणी घालून घेऊया। आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीठही आपण तेव्हाच घातलेलं होतं, त्यामुळे परत मीठ घातलेलं नाहीये। आपण आता हे उकळत ठेवूया आणि साईडला लगेच तडका बनवायला घेऊया। सर्वप्रथम आपण खोबऱ्याच्या चटणीसाठी तडका बनवूया। पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातलेली आहे। छानपैकी गरम झालं की हा तडका खोबऱ्याच्या चटणीमध्ये घालून घेऊया। बघा याप्रमाणे आणि हे मिक्स करून घेऊया। आता इथे तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कसं पातळ घट्ट चटणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। मला थोडीशी घट्ट चटणी आवडते त्यामुळे मी इथे घट्टच ठेवलेली आहे। बघा आपली छान मस्त खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण सांबारसाठी तडका बनवूया। इथे मी तेल घालून घेतलेले पॅन मध्ये, त्याचबरोबर मोहरी, जिरे, 2 ते 3 आपल्या वाळलेल्या लाल मिरची घातलेली आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे। आता हे थोडंसं तडतडलं की यामध्ये एक चिमूटभर हिंग घालून घेऊया, पाव चमचा हळद, त्याचबरोबर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही ऑप्शनल आहे पण थोडंसं अजून तिखट बनवण्यासाठी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता तडका आपण सांबारमध्ये घालून घेऊया। बघा आपलं मस्त चवदार असं सांबार तयार होतंय। आता यामध्ये मी आपण जे बाजूला ठेवलेलं शेवग्याच्या शेंगा होत्या त्याही घालून घेतलेल्या आहे आणि आपण बस 1 ते 2 मिनिटं फक्त याला उकळी आणून देऊया। बघा आपलं मस्त चमचमीत असं सांबार झटपट तयार झालेलं आहे आणि आपल्या इकडे साईडला इडलीही तयार आहे। बघा आपला छान इडली सांबार खोबऱ्याची चटणी हा मेनू तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बनवत राहा, खात राहा, मस्त राहा।